नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत हवामान बदलाच्या आवाहनांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत PCBDC अर्थात प्रोग्रामेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी या अभिनव डिजिटल व्यवहार प्रणालीची सुरुवात केली आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान अधिक पारदर्शक, सुरक्षित, जलद आणि उद्देशपूर्ण पद्धतीने थेट त्यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये पोहोचणार आहे। तसेच शासनाने मान्यता दिलेल्या विक्रेत्यांकडूनच या निधीचा वापर होणार असल्यामुळे अनुदानाचा योग्य आणि परिणामकारक उपयोग सुनिश्चित होईल। रिअल टाइम व्यवहार, आधार आधारित eKYC, QR कोडद्वारे पेमेंट, जिओ टॅगिंग आणि डिजिटल पडताळणी यांसारख्या सुविधांमुळे ही प्रणाली ग्रामीण भागातील डिजिटल क्रांतीला नवे बळ देणारी ठरणार आहे। माझे नाव केदार म्हणजे आहिरे, गाव मेशी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। मी मेशी गावचा रहिवासी असून मला CBDC प्रणालीची माहिती आमच्या कृषी अधिकाऱ्यांनी दिली। कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर मी ते ऑनलाईन प्रकरण केलं। ऑनलाईन प्रकरण केल्यानंतर मला ते पंजाब नॅशनलचे बँकचे ते ॲपचे पैसे आले। त्याच्यानंतर मी ते डीलरांना दाखवले। डीलरांना दाखवल्यानंतर डीलरांनी ते स्कॅन केले। स्कॅन केल्यानंतर मला मटेरियल दिलं। मटेरियल घेतल्यानंतर ते मटेरियलचा आम्हाला खूप पुरेसा फायदा झालेला आहे। तंत्रज्ञानाचा वापर करत करूया शाश्वत व समृद्ध शेती। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन।